नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, सरपंच मंगेश साबळे हे आपल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे प्रसिद्ध आहेत, परंतु आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। तो व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये स्वतः सरपंच मंगेश साबळे हे भिकारी बनले। नेमकं ते भिकारी का बनलेले आहेत आणि याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला मी आता व्हिडिओ दाखवणार आहे। ते व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला संपूर्ण पहा। नाही नाही मी सर मला हे बघा सर मी पण समजून घेतो निवेदन द्या हे करा मी देतो सर पैसे देतो त्यांना तुम्ही चालवा माझ्यासोबत नाही कोण पैसे मागतात ते इंजिनियर घरकुलवाला पैसे मागायला पद्धत आहे केली ना तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं कुठं डोका लावणार तो एकटा पंतप्रधान तिकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे हे पैसे मागू राहिले शेतकऱ्याला त्यांना अक्कल येत नाही ना ठिकाणावर त्यांची नाही मी सांगतो त्याच्यासाठी लावलं इतकं नाही सर ऐका ना पत्र दिलेलं आहे बघितलं सरपंच मंगेश साबळे यांचा हा व्हिडिओ आहे आणि सरपंच एका गावचा सरपंच आहे आणि तो सरपंच आपल्या गावातील लोकांसाठी गावातल्या लोकांना घरकुलाचे पैसे मागितले जातात इंजिनियर कडून, त्यामुळे हा स्वतः भिकारी बनून तहसील ऑफिस मध्ये BDO कडे तक्रार मागायला, आपली जे काही मागणी आहे ती मागणी करायला आणि सरकारला जाग करायला हा स्वतः सरपंच भिकारी बनून तिकडे जातोय। आपल्या खरं तर या महाराष्ट्राची खंत आहे की एका इंजिनियर कडून शेतकऱ्यांना पैसे मागितले जातात घर बांधणीसाठी, घरासाठी। अरे ज्या शेतकरी तुम्हाला पोचतो त्या शेतकऱ्याकडून तुम्ही पैसे घेण्याचं काम करता। आणि मंगेश साबळे हे वेगवेगळ्या आंदोलनासाठी तर प्रसिद्ध आहेतच, परंतु आता हे काही नवीन आलेले आहे। त्यांनी एक नवीन आंदोलन केलेले आहे आणि त्या आंदोलनामध्ये कुठेतरी त्यांना यश प्राप्त व्हायला पाहिजे। आणि ज्या काही शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या इंजिनियर कडून धमक्या दिल्या जात आहेत, अशा प्रकारच्या इंजिनियर कडून पैसे मागितले जात आहेत, त्या नालायक इंजिनियरांना कुठेतरी सरकारनं जाब विचारला पाहिजे। आणि मंगेश साबळेंनी जी काय तक्रार केलेली आहे त्या तक्रारीवर लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकारनं याच्यावर लवकरात लवकर सरकारनं शेतकऱ्यांना पैसे पुरवावे आणि शेतकऱ्यांना ज्यावेळेस सरकार शेतकऱ्यांना ज्यावेळेस पैसे पुरवेल त्यावेळेस शेतकरी या इंजिनियरला लोकांना पैसे देतील। नाहीतर शेतकऱ्यांनी कुठलेही या इंजिनियर लोकांना पैसे देऊ नये किंवा कोणीही पैसे मागत असेल जर अशा प्रकारे घर बांधण्यासाठी किंवा घरासाठी, तर कोणीही यामध्ये पैसे देऊ नये। सरकारची योजना आहे, सरकार हे कोणाच्या बापाचं नाही आणि सरकार हे इंजिनियर म्हणजे सरकार नाही किंवा वेगवेगळे लोक या सिस्टम मधले म्हणजे सरकार नाहीये। सरकार हे जनतेचा नोकर आहे, शेतकऱ्याचा नोकर आहे। त्याच्यामुळे अशा लोकांना, भामट्या लोकांना बळी पडू नका आणि मंगेश साबळेंसारखे जे लोक आहेत त्या लोकांसाठी आपल्याला कुठेतरी सरकारवर विश्वास ठेवायचा आहे किंवा या लोकांवर विश्वास ठेवून आपल्याला कुठेतरी या बाकीच्या जे लोक भामटेपणा करतात, पैसे मागतात, त्यांना कुठेतरी जाब विचारायचा आहे। अशा लोकांमार्फत मंगेश साबळेंनी अतिशय छान काम केलेलं आहे आणि सरकारला लाजवण्याचं काम, त्या इंजिनियरला लाजवण्याचं काम, त्या कलेक्टरकडे जाब मागून कलेक्टरला सुद्धा लाजवण्याचं काम मंगेश साबळे यांनी केलेलं आहे। मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे या व्हिडिओवर हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।